नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण झटपट होणारा नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत. संध्याकाळच्या वेळी मुलं घरी यायच्या वेळी हा नाश्ता अगदी झटपट होतो आणि टेस्टीसुद्धा होतो. हेल्दी आहे. तर बघूया, याची फारशी तयारी करावी लागत नाही. मुंगलेट बघणार आहोत. या भागामध्ये आपण फक्त मुगाची डाळ लागते, पण तुम्हाला जर मिक्स डाळी वापरायच्या असतील किंवा थोडासा रवा वापरायचा असेल तर तशाही प्रकारे तुम्ही मिश्रण करू शकता. पण फक्त मूग डाळ घेऊन हा नाश्ता अतिशय अप्रतिम होतो. संध्याकाळच्या वेळेला मस्त ऑप्शन आहे हा नाश्त्याचा. भुकेच्या वेळी पोटभरीचा आणि मस्त मजेदार होतो. 3-4 तासांसाठी मूग डाळ भिजत घातली होती मी. त्यानंतर हे असे गाजराचे काप काढून घेतलेत. कोथिंबीर, कांदा आणि लसूण आणि आलं आणि मिरची. बघा, अशी भिजत ठेवायची मूग डाळ. त्यामुळं हलके मुंगलेट तयार होतात. आता यामध्ये तुम्ही 2-3 चमचे उडीद डाळसुद्धा मिक्स करू शकता, पण तशी काहीच गरज नाही. आलं आणि मिरची यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे चांगलं वाटून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टसरसुद्धा ठेवायचं नाही. असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता यामध्ये तुम्हाला कॉर्नचे दाणे हवे असतील किंवा शेंगदाणे हवे असतील, ढबू मिरची, बेबी कॉर्नचे तुकडे, अशा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. त्यामुळं अजून हेल्दी नाश्ता तयार होतो. आता कांदा आणि कोथिंबीर मी मिक्स केलेली आहे. मस्त होतात बघा मुंगलेट. अगदी झटपट होतात, टेस्टी होतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी. घावणांचा तवा तापत ठेवला आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. फारशी तयारी करावी लागत नाही आणि ज्यांना आंबवलेले पदार्थ खाण्याचं पथ्य असतं त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी चालते. काहींना तूर डाळ, हरभरा डाळ खाण्याला मनाई असते. अशा वेळी पचायला हलकी मूग डाळ वापरायला सांगितलेली असते. अशा वेळी पटकन होतो हा नाश्ता. प्रत्येक वेळी भाजी चपातीचा कंटाळा येतो आपल्याला करायला. अशा वेळीसुद्धा आपण रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हे मुंगलेट बनवू शकतो. आता हे मिश्रण आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि असं चमच्यानीच पसरून घेणार आहे मी. खूप जाडसर नाही किंवा खूप घावणांसारखं पातळसुद्धा करायचं नाही. अशा पद्धतीनं हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. सोडा किंवा बेकिंग पावडर टाकण्याची काही एक गरज नाही. याला आपोआप जाळी पडते आणि पटापट भाजून होतात, चिकटत नाहीत तव्याला. नॉनस्टिक तव्यावर तर अतिशय सुंदर होतात. आता वरून असं गाजर टाकायचं आहे. तुमच्याकडं जर बीट असेल तर बीटाचे सुद्धा असा कीस तुम्ही टाकून घ्या. भाज्या टाकणार असाल तर त्याआधी बटरवर टॉस करून घ्या आणि त्यानंतर भाज्या यामध्ये मिक्स करा. त्यामुळं भाज्यांचा कच्चट वास येणार नाही आणि तशी चव लागणार नाही. त्यामुळं थोड्याशा बटरवर भाज्या परतून घ्या आणि मगच या मिश्रणात मिक्स करा. बघा, आता मी परतून घेतलं आहे. पटकन परतलं जातं. दोन्ही बाजूनी व्यवस्थित मुंगलेट भाजून घ्यायचं आहे. मस्त हेल्दी नाश्ता तयार होतो. नक्की ट्राय करा ही रेसिपी. संध्याकाळच्या वेळी झटपट होते आणि पोटभरीची सुद्धा होते. हा नाश्ता खाल्ल्यानंतर जळजळ, ॲसिडिटी असा कुठलाही त्रास होत नाही, कारण यात फक्त आपण मूग डाळ वापरलेली आहे. मूग डाळ ही हेल्दीच असते. त्यामुळं नाश्ता खायला खूप हलका आणि पोषक तयार होतो. यामध्ये तुम्ही पालक किंवा मेथीसुद्धा चिरून टाकू शकता. पण मेथी टाकणार असाल तर थोडीशी बटरवर परतून घ्या, म्हणजे कडवट लागणार नाही. भरपूर कोथिंबीर जर टाकली तर आपल्याला ती भाजीच्या ठिकाणीसुद्धा वापरता येईल. बघा, परतून तयार आहे. मस्त झाला आहे. आता अशाच प्रकारे मी दुसरंसुद्धा टाकून घेणार आहे. डाळ खूप वेळ भिजवण्याची गरज नाही आहे. फक्त 3-4 तास बास होतात. डोशाला खूप सारी तयारी करावी लागते. डाळ, तांदूळ वेगळं वेगळं भिजवावं लागतं. शिवाय आंबवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना त्रास होतो. अशा वेळी फक्त मूग डाळीपासूनच बनवलेली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. सगळ्यांना आवडेल अशीच आहे.
आता हे मुंगलेट मी झाकण न झाकता भाजून बघणार आहे, उचललं जातं आहे का. झाकण्याची गरज नाही आहे. यावर मी पुन्हा गाजराचे काप टाकून घेतलेले आहेत. गाजरामुळं हेल्दी होते रेसिपी आणि खूप टेस्टी लागते. सध्या ही गाजरं 12 महिने बाजारात मिळत असतात. भाजीसाठी सुद्धा हे गाजर वापरलं जातं. त्यामुळं हे गाजर नेहमी हाताशी ठेवा, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवता येतो. एक बाजू पूर्णपणे भाजू द्यायची आहे. सोडा किंवा बेकिंग पावडर असं काहीही न वापरता मस्त त्याला जाळी पडायला सुरुवात झाली आहे बघा. एक बाजू पूर्ण भाजू द्यायची आहे आणि मगच उलटवून घ्यायचे आहेत मुंगलेट. तुम्ही बटरवर सुद्धा भाजू शकता. हे असे काप काढून घ्यायचे त्याचे, म्हणजे आतपर्यंत भाजलं जातं मुंगलेट. आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे. मस्त कुरकुरीत होतात त्यामुळं. उलटवायची घाई करायची नाही, ते मोडू शकतं. त्यामुळं एक बाजू पूर्णपणे भाजू द्यायची आहे. तेल टाकल्यामुळं आतपर्यंत भाजलं जातं व्यवस्थित आणि मगच हळूवारपणे आपण उलटवून घेणार आहोत. एक दोन मुंगलेट झाले की अजिबात चिकटत नाहीत ते तव्याला आणि हे असे सोनेरी रंगावर पटापट भाजून होतात. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा. आमच्या चॅनलवरच्या इतरही रेसिपीज नक्की विजिट करा. खूप छान टेस्टी रेसिपीज आहेत. चॅनेलला सपोर्ट करा. कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी बनली. दुसरीसुद्धा बाजू अशीच मी भाजून घेणार आहे. बघा मस्त उलटवतात. हे छान भाजले जातात दोन्ही बाजूनी. तयार आहे नाश्ता. मऊ लुसलुशीत आणि खमंग मुंगलेट तयार आहेत. हे तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा एखादी हिरवी चटणी बनवली तरीसुद्धा चालणार आहे. चपातीबरोबर मुलांना रोल करून दिला तरी चालणार आहे. रोलमध्ये सुद्धा मुंगलेट छान लागतात. या रोलवर तुम्ही कच्चा कांदा, कोथिंबीर, लिंबू रस टाकून फ्रँकी बनवू शकता आणि मुलांना भुकेच्या वेळी झटपट देऊ शकता. टिफिनमध्ये सुद्धा असे रोल चालणार आहेत. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. मात्र वेळ देऊन दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजू द्या, कारण फक्त डाळ आहे ही. डाळी व्यवस्थित भाजू दिल्या पाहिजेत. यामध्ये दुसरं कशाचंही पीठ किंवा दुसरं कोणतंही साहित्य आपण वापरलेलं नाही. त्यामुळं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजू द्या आणि मुलांना नक्की टिफिनमध्ये याची फ्रँकी बनवून द्या. कसे झाले मुंगलेट कळवायला विसरू नका कमेंटमध्ये. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.